आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट ट्रान्सलेट करणार आहोत। जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती सिंपल पास्ट टेन्स मध्ये असते। या प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिला तर आपल्याला छान इंग्लिश बोलता येतं, कारण गोष्ट एका फ्लो मध्ये असते। मग आपल्याला आधी काय झालं, त्यानंतर काय झालं, त्याच्या पुढे काय झालं हे सगळं माहित असतं। ते फक्त आपल्याला बोलत राहणं गरजेचं असतं, तर त्यामुळे आपलं स्पोकन इंग्लिश छान होतं, सुधारते। सो आज आपण एक स्टोरी जी आपल्या ओळखीची आहे, आपण अनेकदा ती मराठीत ऐकली आहे, सांगितली आहे, ती ट्रान्सलेट करतोय। इट विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर स्पोकन इंग्लिश। ओके, लेट्स स्टार्ट। फर्स्ट इज, एका जंगलात एक ससा आणि एक कासव होते। ओके, सो हाऊ विल यू स्टार्ट? There was a hare and a tortoise. Okay, एका जंगलात there was a hare and a tortoise in a forest. तुम्ही जंगल पण म्हणू शकता, जंगल सुद्धा घेतलं तरी चालतं। ओके, लेट्स रीड अगेन। एका जंगलात एक ससा आणि एक कासव होते। There was a hare and a tortoise in a forest. हेअर म्हणजे ससा, जो रानससा असतो तो जास्त फास्ट असतो, त्याला हेअर म्हणतात। यू कॅन ऑल्सो से रॅबिट। ओके, रॅबिट यूज केलं तरीही चालतं। ससा खूप वेगवान होता, ससा खूप वेगवान, फास्ट। द हेअर वॉज खूप वेगवान, तर आपल्याला व्हेरी यूज करायचं, व्हेरी फास्ट। द हेअर वॉज व्हेरी फास्ट। कासव खूप संथ होते, स्लो। ओके, द टॉर्टॉइज वॉज व्हेरी स्लो। ओके, कासव खूप संथ होते, द टॉर्टॉइज वॉज व्हेरी स्लो। नेक्स्ट, एके दिवशी सशाने कासवाला शर्यतीचे आव्हान दिले। वाक्य मोठं आहे, बट वी विल ट्राय टू सिम्प्लिफाय इट। एके दिवशी, वन डे सशाने कासवाला काय केलं आहे? चॅलेंज केलं आहे। ओके, सो त्याला आपल्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायचंय। वन डे द हेअर कोणी चॅलेंज केलंय? त्याचं नाव आधी, द हेअर चॅलेंज्ड कोणाला केलंय? द टॉर्टॉइज। सिम्पल। ओके, तर ते वाक्य मोठं जरी वाटत असलं तरी सिंपल आहे, तर थोडं लिहिता येतं। एके दिवशी, वन डे, सशाने कासवाला शर्यतीचे आव्हान दिले। एक शब्द राहिला, आपण टाकू शेवटी। द हेअर चॅलेंज द टॉर्टॉइज टू हॅव अ रेस, शर्यतीचे। ओके, तर आपण हे या पद्धतीने शेवटी लिहूया। द टॉर्टॉइज टू हॅव अ रेस म्हणजे आपण एक शर्यत घेऊ। ओके, शर्यत सुरू झाली। शॉर्ट सेंटेन्सेस म्हणजे मुद्दाम छोटे सेंटेन्स ठेवले, काही ठिकाणी शक्य नव्हतं तर लॉंग सेंटेन्सेस थोडे आले आहेत। शर्यत सुरू झाली। द रेस स्टार्टेड, सुरू झाली म्हणजे काय? स्टार्ट हा शब्द आहे, त्याला आपल्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायचं म्हणजे ईडी लावायचं। द रेस स्टार्टेड। ससा खूप वेगाने धावला। धावला हे काय? वर्ब आहे। ओके, आपल्याला ते V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये जर आपण काही बनवतो तर ते क्रियापदाचं दुसरं रूप घेतात, तर आपल्याला रॅन घ्यायचं। द हेअर रॅन व्हेरी फास्ट। द हेअर रॅन व्हेरी फास्ट। फास्टली नसतंय, स्लोला LY लागू शकतो, स्लोली होतं, स्लोली। फास्ट आहे तर फास्टच राहतं, ऍडव्हर्ब। ओके, ससा खूप वेगाने धावला। द हेअर रॅन व्हेरी फास्ट। कासव हळूहळू चालत राहिले। चालणे आणि राहिले असे दोन वेगवेगळे शब्द तिथे दिसतात, मग काय लिहिणार? द टॉर्टॉइज केप्ट, राहिले म्हणजे ते चालू राहिली ती क्रिया। ओके, तर काय घेणार आपण? द टॉर्टॉइज केप्ट, हे V2 आहे, कीपचं केप्ट होतं। द टॉर्टॉइज केप्ट वॉकिंग। आता हा शब्द इथे आलाय, हा शब्द आपण इकडे घेतलाय, वॉकिंग। कसा? हळूहळू, स्लोली। स्लो जो वर्ड आहे त्याला LY लागतो, तो ऍडव्हर्ब होतो, फास्टला LY लागत नाही। द टॉर्टॉइज केप्ट वॉकिंग स्लोली। ससा झोपण्यासाठी थांबला, तर तो जोरात पळाला,
तो थकला असणार. आता एवढं लिहायला जागा नाही म्हणून मी ते कट शॉर्ट केले, छोटीशी स्टोरी केली आहे. सो तो थकला आणि झोपण्यासाठी थांबला. ससा झोपण्यासाठी थांबला. द हेअर स्टॉप्ड. द हेअर स्टॉप्ड टू टेक अ नॅप. नॅप म्हणजे आपण दुपारी किंवा थोडा वेळ जे झोपतो, दॅट्स व्हॉट वी कॉल अ नॅप. नॅप म्हणजे थोड्या वेळासाठी झोपणे. ओके. ससा झोपण्यासाठी थांबला. द हेअर स्टॉप्ड. थांबला, स्टॉप्ड टू टेक अ नॅप. झोपण्यासाठी. ओके. नेक्स्ट. थोड्याच वेळात कासव अंतिम रेषेपर्यंत पोहोचले. कारण ते चालत राहिले होते म्हणून ते काही वेळात अंतिम रेषे फायनल पॉइंट पर्यंत तो पोहोचला. थोड्याच वेळात कासव in some time the tortoise पोहोचले. पोहोचले म्हणजे काय? reached कुठे? अंतिम रेषेपर्यंत. reached the final line किंवा पॉइंट जो त्यांनी ठरवला होता. ओके. इन सम टाइम द टॉर्टॉइज रीच्ड द फायनल पॉइंट. पोहोचले. रीच म्हणजे पोहोचणे. त्याला आपल्याला पास्ट करायचं, मग ईडी जॉईन केला. ओके. ससा जागा झाला पण कासव आधीच जिंकले होते. तर हा फक्त शेवटचा जो वाक्याचा प्रकार आहे तो पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येतो. ओके. बाकी सगळं आपल्याला ऑलमोस्ट सिंपल पास्ट टेन्स मध्ये दिसेल. ससा जागा झाला. ओके. The hare woke up. जागा झाला. The hare wake चं woke होतं. The hare woke up. But पण म्हणजे but the tortoise had already आधीच म्हणजे काय? already won the race. ओके. हे ऍड केलं तरी चालतं. So this is how we can translate Marathi story into English. असं या पद्धतीने जर मराठीचं इंग्लिश तुम्ही ट्रान्सलेट करत राहा. आणि मोस्टली स्टोरी घेतली तर बेटर आहे, कारण स्टोरीमध्ये फ्लो असतो. तर आपल्याला बरोबर ते पुढचं वाक्य काय आपण ते ॲटलिस्ट ट्राय करून बनवतो आणि आपण सतत बोलत राहतो. तो कंटिन्युअस बोलत राहणं गरजेचं असतं. त्याने कम्युनिकेशन स्किल किंवा तुमचं स्पोकन इंग्लिश जे आहे ते सुधारतं. ओके. इन द नेक्स्ट व्हिडिओ अजून एक स्टोरी आपण बघूया. इफ यू वॉन्ट टू टेक अ स्क्रीनशॉट, please take it. See you in the next video.